कोंबडा तयार, आम्ही पण तयार. याला बोलतात गावठी. आमची गावठी पद्धत आहे बरं. आम्हाला सगळं आई शपथ तिथल्या लोकांना विचार. अर्धा तास तिथल्या इथं मी फिरतो जेवण बनवण्यासाठी. किती भूक लागली तुला? भावाला भूक लागली आहे त्याच्यामुळे भाव कांदा पण खायला सुरुवात केला भावाने आता. हॅलो गायज, कशा आहात? तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत माचाल ट्रिप व मित्रांसोबत केलेली मजा. चला तुम्हाला दाखवतो सगळी मजा कशी आहे, एन्जॉयमेंट. फुल तयारी. कोंबडा तयार, आम्ही पण तयार. कोंबडा सुटतोय. तुला नको काय? कोंबडा सुटतोय हातात ना विराज. थांब, कोंबडा नाही ऐकणार विराज. अशा प्रकारे पहिला टप्पा पार झालेला आहे. चला आता आपण दुसऱ्या टप्प्याला जाऊया. जिरा कुठचा पण घे. अरे किलो द्या 1 किलो दे, 1 किलो दे. त्याच्याहून 5 दिला त्याच्या जाऊन बघूया बाकी. लांजा फिटनेस सेंटर संघटना याचे अध्यक्ष साई वारीस आणि उपाध्यक्ष विराज कांबळे. यार उतारावरच गेम चेंज करतो आता. थांब, मला व्ह्यू दाखवतो जरा. गाडी चढत नाही वरती भावाची. काय झालं भावा? काय नाही. हा भाऊ गप काय? गप कायस तू? आता त्याचा जीव आला जरा मी बसल्यामुळे. हो जीवा जीवाला. आता जीवाला म्हणजे शांत आहे. त्याचं नामांकित गाडी आली नाव पुढे रस्ता जरा खराब आहे. बाहेर जाते. नाही भाई, हात पकडलाय मी तिकडे. हा आता आपण घरात जाऊ की नाही याची काही शाश्वती नाही. एवढं धोका लागलंय. मग आपल्या एवढ्या धुक्याने लोक कशी राहतात मग 24 तास इकडं. शाळा की मग तुला म्हटलं इकडे गावा म्हटलं शाळा म्हटलं. पण विचार भाव करतोय की रिक्षा मध्ये हे काय तुला समोर रोड दिसत नाही. हा पडदा गेला मग. पड- इथं एक साईडला थांबू आपण. इकडे वर गेलो होतो. हा इकडे इकडे. इथं थांबू. दुसरी गाडी पण आपली आलेली आहे. साई बाबा की तू का गाडी निकाल, आपली गाडी निकाल. चल. आपण एवढं काय ते गाडी उचलून आणू. थंडीमुळे चल. इकडे आपली दुसरी गाडी आहे. रेनकोट पण नाही घाला. होय होय, थंडी वाजते ना. अशा प्रकारे आपण आता चाललो आहोत. पुढे एक माणूस चालत आहे. दिसत नाहीये तुम्हाला, बघू शकता एवढा धुका आहे या बाजूला. जबरदस्त आहे. दुसरा माणूस पण आहे. ओय ओय, समोर माणूस आहे, माणूस आहे. माहिती आहे दिसतंय मला. आणि काय पुढे झाला? आणि घ्यावा की काय काय वर्ण वर्ण उजव्या हातात. खाली गेला की काय? हो काय नाही ना, त्याची गाडी उडणार नाही. आपली उडेल. आपल्याला मारा मारला की बरोबर. पकडून धरू. जरा वरचा हा? वरचा घुड
काढायला पाहिजे होता. होय आणि आपण रिक्षा आणायला पाहिजे होता. पावसात नाही मिळलेलं असतं रेनकोट घालून बसायला लागलं असतं. गाडी चालते. गेली. हो गेली असते आरामात. होय नको गाडी फिरतील. चल आता राहू दे चल. नको नको तिकडून गाडी सावकाश घे. काय वाटतंय भारी एक नंबर. पावसाळ्यात सामान आपल्या ठेवायला भेटणार ना. होय म्हणूनच. मला विराजने फोन केलेला नाही कधी आज. तू ये दादा आज सकाळी आलाय बरोबर आहे. चल असं विराज काय बोललेला नाही मला. हे मला खूप वाईट वाटलंय. बाहेर घे गाडी. भावा चल चल शाबाश. ए गाड्या ए गार 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 विल्ली 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 इथं बनवूया. इथंच लावा. नंतर फिरायला बिरा वाटलं जाऊ. सक्षम एक दगड घ्या आणि दोन टायर एका टायर. 2 बॅरिकेड लावा. बरोबर काय लाव. अशा प्रकारे आता आपण इथे मस्तपैकी माचाला आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी मस्तपैकी जेवण वगैरे बनवणार आहोत. तुम्हाला दाखवतो सगळी मजा. गाडी काढणार आहे ना. मला इको बोलला. ह्या मुद्दाम कोणत्या गाड्या फायनली आता सगळं तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण जेवण वगैरे बनवणार आहोत. साहित्य आपण सगळं घेऊन आलोय. त्याच्यामध्ये चिकन आहे, गावठी चिकन, गावठी कोंबडा, मीठ मीठ सगळं सगळं आणलंय. माझ्या आता याला करतो आहे ती साडी आहे. बोडसा हाय बोडसा आणला नाही भावा. 2 कुठे आण. 2 कुठे काय कर. इकडनं मारायचे इकडनं हवा येते. ही हवा थांबू दे बघ. हो, अशा प्रकारे वारा बघा तुम्ही किती वारा सुटलाय. नको आधी चिकन नको. गावठी ह्याला बोलतात गावठी. गावठी मध्ये मजा आहे ना. ते कुठच्या चिकन मध्ये मजा नाही. नमस्कार मंडळी, आपण आता माचाळला आलेलो आहोत. तर मग आमचे जेवण बनवण्यासाठी आम्हाला हवा देत नाही. जेवण बनवायला निसर्ग म्हणतोय तुम्ही इथे जेवू नका. चिकट एवढी चिकट आहे म्हणजे आज काय पण करू चिकन आणि स्पेशली राईस बनवणारच आहेत. हा आल्याला आल्याला कुंपण करतो ना असं करूया. बरोबर आहे भावाचं. हवा इकडे आमणार आहे काय अशा पडदेला नमानाच्या पडदे फुकटची भेटली ती आहे जाऊन हे वाय वारा थांबले पेट वगैरे. हे त्याचं ते हे आहे. अरे पेटळ वार. अरे हे होल काय ते होल आहे सगळं. त्याच्यामध्ये बसायचे. अरे ती घरात पडलेली होती ती आणला नाही. हे आणायची ना. मिरची पावडर नाही आणायची. भावा जे भेटलं ना ते घेऊन आलेलो आहे. त्याच्यातच काहीतरी तू आता बनव आणि खायला घाल. त्याच्यामध्ये भाजका मसाला येतो. काजू भाजका मसाला येतो. तो चांगला असतो. अच्छा ठीक आहे. आचार्याला आम्ही काहीतरी गोष्टींची कमी भेटते पण जाऊ दे. चिकन एकच आणला. म्हणजे तुला आम्हाला टेस्ट बनवून द्यायचं नाही का हे कारण सांगतेस तू आम्हाला. लसूण कुठे आहे. म्हणजे पेस्टच टाकायचे बघ. पेस्टच टाकायचे. ओके ठीक आहे चल. आणि कांदे टोमॅटो आणि तिथलं रे. भाऊ बांबू लावायला बांबू तोडतोय आता. तिकडं वारा नाही. कुठं असणार वारा. नाही वारा वगैरे येतोय त्याच्यामुळे आपण असा जुगाड केलेला आहे. आता ते या साईडला पूर्ण साई वर्षी जुगाड करतायत. इथे जुगाड करा बस.
आपल्या राहण्यासाठी टेंट बांधतायत. काय टेंट? तोपर्यंत काय म्हणजे काय ते लोक आणतात. आमची गावठी पद्धत आहे बरं, आम्हाला सगळं अशा प्रकारे साडी बिडी घेऊन आलेलो आहेत भाई. फुल सगळी सोय व्यवस्था चालू आहे. एवढी अशी ना ना खूप दूर गेले होते. भावाने पाणी घेऊन आले आपल्या चिकन साठी. बघू शकता तरी पण सांगताय डचमालताय. तुम्हाला वाटतं पडलाय की हाय शाबाश बंटू गुरव. पाण्याची जुगाड कुठून काढतात बघू शकता तुम्ही. बंटू कुठून आणलंस पाणी? हा दमलास तू? एक नंबर काम केलाय बघ. तसं मला वाटतं राजाचं विराज एक नंबरच काम असतं. कडक राजाचं काम नाद करायचं नाही. काय बोलायच्या पलीकडे आहे. माझं येणं काय आहेत का? बंद करा. अरे रिक्षात ना असं जायचं. नाही दगड तिकडे ठेवायला सांगितलं होता. राजाचं ते परफेक्ट काम नाही. हे बघ इथं हवा जाते आहे. उशीर झाला रे, पटापट होईल तेवढं पटापट होऊ दे. हा पटापट. ते कशा साफ करतोय? सार्वजनिक मंडळात साफ नसतं करायचं. धू पटकन. धू चल. बिचारे घाणेकर बुवा गेले. नेले साफ करणार. उठ असं करत राहिलं होतं झालं. भावाची तयारी चालू झालेली आहे जेवण बनवण्यासाठी. आचार्य एकदम फुल मनापासून त्याच्यामध्ये मग्न झालेत. हे ते पकड हे. कुठची प्लेट पाहिजे? घ्यायची ना. कान बांधून घेतलं. इकडे टोमॅटो कांदे बिंदे धुवून घेतलेले. ह्याच्यात टाक आणि परत उचल. संपला विषय. तुम्हाला असं तुम्ही असंच धर. कोथिंबीर कशी धुतोय? नाही धू कशाला? कशाला एक धुतलं असलं मग सगळं धु आता. अरे कोथिंबीर बिथिंबीर धुवत बसू नका. सगळं धुवत बसला होता राहिलं इथंच. ग्रेव्ही मसाला पण धुवून घे. का निखिल भाऊ आपला कांदा कापायला सुरुवात केला नाही? मला नाही काव शाबास. खरोखर काप. नाही भावाने इज्जत घालवून टाकला ना सगळी. भावाला कांदा अजून कापता येत नाही. का पहिला भाजून घे. आणि तो पुदिना आणलाय तो टाकलास कशाला? तो बघ पुदिना कुठून शोधून आणलास? पुदिना कुठून आला? नाही पुदिना नाही तर काय बोलताय? बकरा. अरे बकरा आला. चल बकरा कापायला घे. बकरा कापाय घे. बाबा राजा काल डील झालेली आहे. इकडे बकरा घेऊन जायचा आहे. होय कुठं? गौरीसाठी. बकरा गौरीला घेऊन जायचा. तो आलाय. हे काय हे भावाची टेक्नॉलॉजी. कोयत्यान कांदा कापून कोयत्या नाही ना मिरच्या कापतोय. नको त्या काम करतोय. बाकीचे सगळे मजा बघतायत वरती. हा भाऊ एक काम करतोय मला. टोप घे. दे. कुठचा तर बारका आहे ना. आता मोठ्यात हे करूया ना. दिसतोय कुठं गॅस? दिसतोय. आहे काय? थांब बघतो. हात लावून तिथं. थांब बघू. याचा पडदा माझ्या इथं ठेवा घ्या आता. हे विरा आता पडदा इथं ठेवा पाहिजे. इकडे हवा सगळी उडतो. काय नाही आणलेलं ह्याचं? हे खाल्लं कशा तू? बाबा आमच्या पार्ट्या अशाच असतात रे. हे नाही आई त्याच्यात बनव. संपला विषय. आई त्याच्यात समाधान मानायचं मला. लक्ष ठेवा. गरम मसाला किती टाकला? तिथं जर 5 रुपयाचा त्याला फोन कर. नको त्याला आता फोन द्यायचा. एवढी जाते काय तो येऊ दे. 5 रुपयाचा गरम. एमर्जन्सी ठेवलेलं. जरा सगळं टाकायचं ना पाणी. बाटली कसली? सगळं पाणी आपलं ते टाकायचं याच्यात. सगळं टाकते पाणी. नाही, उतार भाग आहे ना जमिनीचा असा. झोप नाही उलटा आला बघ. इथं राहा. असं धर ना असं. सगळं हात लागू दे तर चांगलं होणार. सगळं टाकू? उगाच राजा तुला फक्त शिव्या घालाय कशा. होय थोडं स्पेशल जेवण स्पेशल. मटेरियल नाही आणलं.
भावा त्याला काय पाहिजे बघ अरे काय घरात जेवण बनवतो तुला सगळं मटेरियल पाहिजे तर खडे मसाले घाल. खडे मसाले. हा? थोडा गरम तिथून मसाला. गाडी काढ. पण लांच्यात ना अंगाला जाऊ दे. नको नाचलं तरी चालेल. अरे नाही टाकलं ती त्याला माहिती आहे ना पाणी नाही 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 बघ किती सांगतो तुला बाबा. अरे आता आमचं वय झालं आता पार्ट्या करून. पालट्या करू ते असाच वारा गेला असाच थांब म्हणवता होय होय गेला मस्त पैकी हसते जरा. फासच आहे दा एवढंच स्लो करू काय सांग. हा पाचच आहे. का दिसत नाही. विराजचे ब्लॉग बघा तसा आम्हाला कोणी लपून बसायला लागणार तर ते कोणतरी येतील, घेऊन इकडून ते आम्हाला दाखवतील. झणझणीत झणझणीत झालं पाहिजे एकदम. होणार होणार. काय वारा आला ना थोडं हवा लागते ना. काय होतं? त्याच्यामुळे काय होतंय वारा गेला की डबल दुसरं. थोडं हवा लागल्यामुळे ते गॅस सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत सगळे. थांब थांब काय करू. हे मी हे केलंय रे चांगलं ते. काय केलेलं आहे? आता आहे ना एकदम वाऱ्याने सगळं उडालं होतं. तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि या बाजूला आपली पार्टी चाललेली आहे. जे पार्टीमध्ये चिकन वगैरे शिजतंय. खूप छान असा व्ह्यू दिसतोय. वरती तुम्हाला डोंगर वगैरे सगळ्या बाजूला दिसत असतील. आपल्या या बाजूला मस्तपैकी तुम्ही बघताय. तिथं आपण गेलेलो होतो. या बाजूला आपली पार्टीचं नियोजन चालू आहे. एकदम चिकन वगैरे या बाजूला शिजतंय. आणि इकडे पूर्ण व्ह्यू असं म्हणजे वादळी वारा सुटलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वारा रोखण्याची प्रक्रिया चालू आहे. वारा रोखण्याची प्रक्रिया चालू आहे. राजादा वगैरे सगळे आतमध्ये बसलेत. सगळे गाडीत बसलेत कारण पाऊस पण सुटला होता. आणि हे राकेश कुडकर आपले. वारा खूप सुटला आहे. सगळेजण चिकन शिजायची वाट बघतायत. आणि बंटू गुरव ची खूप मेहनत आहे या पाठीमागे. वारा आला की भाई धरतोय नुसता टोप. गरम गरम तो धरायला सुरुवात आहे भावाची. चिकन बघू शकता. ए मित्रा चिकन बघा किती सुंदर दिसते. छान एकदम फुल गावठी कोंबडा आहे. गावठी. बस भाऊ उशिरा आलाय त्याच्यामुळे भावाने तांदूळ वगैरे घेऊन आलाय. तांदूळ थोडे कमी पडत होते. भाव आपला भिजत आलाय पूर्ण. अंडी घे. भावाने अंडी वगैरे घेऊन आलाय. भाव एकदम हे झेंडू बाम ए धर धर बंटू जरा इकडे. हे काय अंडी आहे. अंडी आहेत. तू इकडे येऊन गेला असता आता. अर्धा तास कुठे भेटला कुठं होतास भावा तू. मी वाट बघत होतो यार. आलास तुझा मला मेसेज आला तू वरती आलास केव्हा. आई शपथ तिथल्या लोकांना विचार अर्धा तास तिथल्या इथं मी फिरतो. भाव अर्धा तास वाट बघतो. मग कॉल करशील की नाही. फायनली आपण आता अंडी शिजायला टाकतोय. यार काय अंडी पार्टी लावून अंडी भाव माझा जपून ठेवायला चाललाय. अंडी अंडी इथं खाऊया अंडी. आणि आपण भूक केलेले रे. ह्यांच्या नादात लागून काय फायदा नाही. कोणाच्या नादात लागून भावा. अरे हे पोरं आहेत ना. हे पोरं सगळ्यांना जेवण आलेले आहेत. आपणच उपाशी आलेलो आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण एवढं पाणी कशा बरोबर आहे. त्या तांदूळ किती पाणी वर येणार.
शिजलेला आहे अशा प्रकारे 2 तासाची वाट बघितल्यानंतर भात शिजला एवढे कष्ट घेतलेत आम्ही इथे म्हणून. कष्ट घेतलेत भावाने आणि मी कष्ट घेतले. हे कष्ट म्हणून आम्ही घेतलेले, त्या कष्टाचं फळ आम्हाला भेटलेलं आहे. तू शिजलेला आहे भात तू. बंटू, किती भूक लागली तुला? हा मला भूक लागलेली नाही, पण फक्त मला लवकर वेळेवर घरी जायचं आहे. मला फक्त लांजात 7च्या आधी पोहोचू दे. विषय संपला. तुला घरी किती? सगळ्यांना भूक लागली आता, कारण जेवण शिजायला खूप वेळ गेलाय. भावाला भूक लागली आहे त्याच्यामुळे भाव कांदा पण खायला सुरुवात केला नाही भावाने. आता भाव अक्षरशः कांदा खायला लागलाय. अक्षरशः एवढी भूक लागली. झाला भात शिजला बंटू. अशा प्रकारे खूप वारं सुटलंय त्याच्यामुळे भात शिजला आहे. बंद करूया. साई बंद कर, साई गॅस बंद कर. भात घे, उचल. अशा प्रकारे आता आपण जेवायला बसणार आहोत. भावाला भूक लागली पण भाऊ पत्रावली घेऊन रेडी आहे. नंतर भावाचे कांदे खाऊन झाले, आता भाऊ अंडी खायला सुरुवात करतोय. भाऊ ठेवतच आहे काय शिल्लक. काय फालतू गिरे मी. अंडी शिल्लक नाही राहिले भावा. हा राजा दादा, सगळ्यांना 10 अंडी 11 होते. एक काम कर, आता तुझं विकण्याचं आणि ह्याचं तुम्ही तिघांनी घ्या. विषय विकण्या कुठे गेला? भाव अंड्यांसाठी म्हणतोय. अंडी घेऊन तिकडे खायला जातो. भाव अंड्यांसाठी वाटतोय. तो आता पण घेऊन कुठे पळाला लगेच. चला चला, आपण आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवायला बसणार आहोत. तर आपलं चिकन तुम्ही बघू शकता, गावठी कोंबडा. गोल बसूया. व्यवस्था फायनली आपण जेवायला बसलोय, बघू शकता. आपण रूम घेतो ना, इकडे वरती आले पण नसते माताल बघायला. तिथूनच घरी गेले. तेवढं जेवण झालं असतं आपलं कधी. बघू शकता तुम्ही. अरे आल्यावर जेवणच बनवतो म्हणजे विचार कर ना. नो शिव्या. अरे 1 वाजला लांजाला आपल्याला. अरे एखादं जेवण होतं साई, असं काय होतं पण वारा किती आहे. इथं नको ना. पण खाऊन घ्यावं ना. वाऱ्यामध्ये निसर्गामध्ये जेवायची जी मजा आहे ना, ती आपल्या घरामध्ये नाहीये. तर आपण या ठिकाणी शेवटचा घास. बबल्या, बॅकअप होतोय आपला. ही शिस्त आहे आमची, ह्या ग्रुपची ही शिस्त आहे. जिथं खायचं तिथं हारायचं नाही. गाडी घेऊन जातो. चालेल, चौकात रिक्षा घेऊन मी गाडी घेऊन जातो. भाव अजून तरी पण जेवायला बसलाय. अजूनही जेवतो. दोघं जेवतायत भाई आमचे. जेवतायत दोघे. जेवण ती बनवत होती ना. जेवण बनवून आपलेला हाय तरी सुद्धा जेवणाची तयारी हाय. तरी सुद्धा जेवणाची तयारी हाय. तिला जायचं हाय तरी सुद्धा वराची तयारी हाय. तरी सुद्धा वराची तयारी हाय. कोंबडा हा कापलेला हाय. बाय 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 बाय. कोंबडा कापलेला हाय तरी सुद्धा जेवणाची तयारी हाय. तरी सुद्धा जेवणाची